मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन आणि आपण पाहत आहात बातम्यांची बातमी। मित्र हो, आज फक्त बातमी नाही हे लक्षात घ्या। आज तुमच्या मनाला सुखावणारी बातमी आहे, तुमचा आत्मविश्वास वाढवणारी बातमी आहे। मित्र हो, महाराष्ट्राचा मान आणि सन्मान वाढवणारी खबर आहे ही बातमी। ही खबर तुम्हाला आज ऐकायलाच पाहिजे। मित्र हो, कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या इत्तंभूत लक्षात येईल। मित्र हो, अगदी पहिल्या वर्गापासूनच चिमुकल्यांना हिंदी भाषा ही सक्तीची करून तसे जी.आर. महोदयांनी काढले। आपल्याला ठाऊक आहे, पाचवीपासूनच शिकण्यासाठी हिंदी भाषा पूर्वीपासून आहेच, आपल्याला ठाऊक आहे। परंतु आता ही हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची का करण्यात येत आहे, त्यामागे कोणता राजकीय स्वार्थ आहे, कोणता राजकीय डाव असावा, हा अचूक अंदाज विरोधी पक्षांना आला आणि महाराष्ट्रात अगदी रान पेटलं। अगदी पहिल्यापासूनच मराठी माणूस आणि मराठी भाषा हा एकमेव अजेंडा शिवसेनेचा राहिला आहे। आणि मित्र हो, म्हणूनच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासोबतच हा मराठी मुद्दा घेऊन महाराष्ट्रात जागृती निर्माण केली होती। मित्र हो, परंतु बघा, कालांतराने आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल, उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे हे दोन्हीही भाऊ वेगळे झाले, हे महाराष्ट्राने पाहिलं। दोन्ही भावांनी आपले वेगवेगळे पक्ष चालवले, परंतु मराठी माणूस आणि मराठी भाषा या मुद्द्याचं बाळकडू मिळालेल्या या दोन्ही भावांची विचारधारा ही शेवटी एकच होती, एकच आहे। आता हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही भावांनी वेगवेगळं आंदोलन उभं करण्याचं ठरवलं होतं। आपण वाचलं असेल, बातम्या ऐकल्या असतील, परंतु राजसाहेब ठाकरे यांचा मोर्चा हा 5 जुलैला आयोजित करण्यात आला होता। अर्थात 6 तारखेला आयोजित केला होता पूर्वी, परंतु आषाढी एकादशी असल्याने तो मोर्चा त्यांनी 5 तारखेला ठरवला आणि 7 जुलैला म्हणजे 2 दिवसानंतर, 1 दिवसाच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चाचं आयोजन मुंबईला केलं होतं। परंतु शेवटी दोघांचाही उद्देश आणि अजेंडा एकच असल्याने दोघंही हिंदी सक्तीच्या विरोधात उभे राहणार हे निश्चित, परंतु वेळ वेगवेगळी, दिवस वेगवेगळे असल्याने सरकारला ती ताकद दिसणार नाही। मोर्चात सहभागी होणारे कार्यकर्ते, समर्थक, पालक, विद्यार्थी हे देखील 2 वेगवेगळ्या मोर्चात विभागले गेले असते, त्यामुळे संदेश व्यवस्थित जाण्याची शक्यता नव्हती, ही एवढी परिणामकारक राहिली नसती। म्हणून हा सारासार विचार करून राजसाहेब ठाकरे यांनी अखेर संजय राऊत यांच्याशी फोनवरून संवाद साधला, संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आपण एकत्र येऊन एकाच दिवशी हा मोर्चा आयोजित केला तर काय हरकत आहे। एकतर मी तुमच्या तारखेवर येतो तुमच्या मोर्चात सहभागी व्हायला, किंवा तुम्ही माझ्या मोर्चामध्ये सहभागी व्हा, असा संवाद त्यांनी केला। मी ठरवलेल्या तारखेवर एकत्र या असं बोलणं झाल्यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, संपर्क केला आणि अखेर दोन्ही भावांनी हा निर्णय घेतला। या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येऊन सरकारला धडा देण्याचं दोघाही भावांनी ठरवलं। मित्र हो, यामध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणतात ना, समय बलवान होता है। योग्य वेळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट कधीही घडत नसते, हे लक्षात घ्या। गेली 2 महिने या 2 भावांच्या एकत्र येण्याची चर्चा माध्यमांवर रंगली आहे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी मुंबईचं मुंबईपण शाबूत राहिलं पाहिजे, मुंबईचे मराठी माणसं सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे, हा आग्रह या दोघांच्याही समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा अनेक वर्षापासून होताच, हे आपल्याला ठाऊक आहे। आणि आता तर महाराष्ट्राची वाट लावण्यासाठी आलेल्या नव्या नेत्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं करण्याची जणू स्पर्धाच लावली आहे, हे आपण हल्ली बघत आहात मित्रहो। आणि त्यामुळे अतिशय त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना, सामान्य नागरिकांना वेळोवेळी बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण व्हायला लागले आहे, त्यांची आठवण जागी व्हायला लागली आहे। आणि म्हणूनच राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन हा महाराष्ट्र पुन्हा पूर्ववत करावा, आम्ही सुरक्षित असावे, अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे या दोन्ही भावांकडून।
शेवटी मित्र हो, विठ्ठलाला देखील हेच मान्य असावं असं वाटायला लागलं आहे. म्हणूनच हिंदी सक्तीच्या निमित्ताने हे दोन भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन माय मराठीच्या अस्तित्वासाठी एक संघ होऊन लढणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या अर्थात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष, प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रात सर्वत्र सध्या हल्ली ही ब्रेकिंग न्यूज आहे हे लक्षात घ्या. अर्थात बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची कार्यपद्धती आणि मराठी माणसांची आणि मराठी भाषेची सुरक्षा, या मराठी भाषेची सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षक हे दोन ठाकरे बंधूच आहे हे लक्षात घ्या. हे पुन्हा महाराष्ट्राच्या ध्यानात हल्ली आलं आहे की हे दोन भाऊ जर का एकत्र आले तर आम्ही सुरक्षित असू, मराठी माणसं सुरक्षित राहणार आणि मराठी भाषा देखील. त्यामुळे अनाजी पंतांना प्रचंड धक्का सध्या लागला असावा. महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालेल्या टोळीला निश्चितच गतिरोधक या कार्यक्रमाने लागणार आहे हे लक्षात घ्या. मित्रहो, आपण पाहिलं असेल पहाटेच्या शपथविधीपासून महाराष्ट्राच्या अधोगतीला सुरुवात झाली होती. तेव्हा अनेक राजकीय विश्लेषक काय म्हणायचे हे बघा की फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर उभा राहिलेला हा अख्खा महाराष्ट्र कधीही बुडणार नाही. कारण एक लक्षात घ्या, या विचारधारेची पाळंमुळं महाराष्ट्रामध्ये एवढी खोलवर रुजली आहे. त्या पिढ्या जरी गेल्या असतील तरी नव्या पिढीमध्ये ते विचार कायमचे रुजलेले आहेत की असे कितीही अनाजी पंत या महाराष्ट्रात आले तरी या महाराष्ट्राचं काहीच वाकडं होणार नाही. त्या राजकीय विश्लेषकांचा हा अंदाज आणि हा विश्वास पूर्णपणे जरी अजून खरा ठरला नसला तरी मात्र एक लक्षात घ्या, तरी तशी सुरुवात मात्र झाली आहे. याची चाहूल मात्र महाराष्ट्राला आता लागली आहे. आणि हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणारे हे दोन ठाकरे बंधू यापुढे कायम एकत्र राहिले पाहिजे असा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सूर उमटत आहे, आग्रह होत आहे आणि हे शेवटी खरंच ठरणार हे लक्षात घ्या. असे संकेत सध्या तरी आपल्याला या दोन भावांच्या एकत्र येण्यावरून दिसत आहेत. येत्या 5 जुलैला महाराष्ट्रभरातून या मोर्चाला प्रचंड पाठिंबा आणि प्रतिसाद मिळणार आहे आणि माध्यमांवर बातम्यांची अक्षरशः सरबत्ती असणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे या येत्या 5 जुलैला आपल्या सर्वांचं लक्ष मुंबईकडे असलं पाहिजे आणि राहायलाच पाहिजे मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांच्या सुरक्षेसाठी. ही अपेक्षा आहे मित्रांनो. असो, आज या विषयात एवढंच. हे दोन भाऊ माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतील, काय परिणाम होतील हे कमेंट करून नक्कीच सांगा. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रहो. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल मित्रहो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विशेष भाग, हा विशेष व्हिडिओ महाराष्ट्रभर शेअर करा. लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या मित्रहो. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.